हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर इथं पाहू शकता समृद्धी आणि कल्याणी पुस्तकांना आणि वह्यांना कवर बसवत आहेत. कारण समृद्धीला आहे ना, वह्यांना पुस्तकांना कवर बसवल्याशिवाय अभ्यास करायला अजिबात आवडत नाही बरं का. कारण तिचा एकदम टापटिप्पणा असतो. आणि समृद्धी कवर बसवत होती तर मग कल्याणी पण म्हणली की मी पण बसू लागते. तर ही माझ्या मैत्रिणीची बहीण आहे आणि स्वभावाला खूप छान आहे. ती अगदी आल्याच्या नंतर मग आमच्या घरामध्येच असते आणि मुलींमुळे बसवती कवर खाली. आणि लय लांब कापलं काय ती. कल्याणीची ट्रिक वेगळी कवर बसवायची आणि समृद्धीची ट्रिक वेगळी कवर बसवायची. चाललंय त्यांचं आपलं कवर बसवायचं काम. कवर बसवल्यामुळे ना पुस्तक आणि वह्या अजिबात खराब होत नाहीत बघा. आणि समृद्धीचे 10वीचे पुस्तक आणि वह्या आहेत तर त्यांना कवर बसवायचं काम चाललंय. आणि तिला आहे ना असा नीटनेटकेपणा कवर वगैरे बसून अभ्यास करायला खूप आवडतं. तर तिच्या अभ्यासाचं रुटीनसुद्धा तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे, पण अजून थोड्या दिवसांनी. कशाला कापती कल्याणी? बिना कोपरे कापता कसं बसायचं सांग जरा. कोपरे नाही कापले तर असं फोल्ड करता येईल ना. सगळ्या पुस्तकांना वह्यांना सगळ्यांना बसवणार आहे का आता? आणि कवर बसवल्याचा काय फायदा? पुस्तक आणि वह्या खराब होत नाहीत आणि दिसायला कशा दिसतात? छान. छान दिसतात. ह्याच्यावर टाकायचं ते स्टिकर चिटकवायचे. तर अहो बघा विचारतात की पुस्तकांना कवर जर बसवले तर कुठलं पुस्तक आहे ते समजतं का? तर त्या पुस्तकावरती ना त्या पुस्तकाचं जे पुस्तक आहे त्याचं नाव टाकायचं म्हणजे आपल्याला पटकन समजतं. करायचंय का स्टेपल करायचं काय? मला स्टेपल नाही आवडते. तर समृद्धी बघा लगेच स्टेपल करून घेते. स्टेपलरने अशा स्टेपल केलं ना की मग व्यवस्थित बिना स्टेपलचं पण येतं. टिकतं. इकडे चाललंय बघा मस्त असं कवर बसवायचं काम समोरचं आणि कल्याणीचं. आणि इकडं बघा आमचा बंटी दादाच चाललंय खायचं काम. शाळेतून आलाय, जेवण केलंय, सारखं खायला लागतंय चुनू चुनू. आणि आता अभ्यास करायचा आहे ना? अभ्यास करायचा आहे ना? करायचा का नाही? मग चला बसा अभ्यासाला. बघा पल्लवी दवाखान्यातून आलेली आहे. काय म्हणले डॉक्टर? पेशंटला चक्कर यायला लागली की ब्लड काढलं तर. होय. तर समजून घ्या बरं का थोडंसं. थोड्या दिवसांनीच तुम्हाला पण गुड न्यूज मिळणार आहे. तर आमची पल्लवीची तब्येत थोडीशी वीक झालेली आहे. तर तिने येताना दोघींसाठी झाडू पण घेऊन आलेली आहे बघा. मला एक आणि तिला एक. तर आम्ही मैत्रिणी असं कुठं बाहेर गेलो ना तर कोणाला काय आणायचं असेल तर एकामेकीजवळ सांगतो आणि मग आम्ही घेऊन येत असतो. तर छान आणल्या तिने झाडू. कितीला भेटला? 120 रुपयाला एक. 120 रुपयाला एक भेटलाय बघा. तर चला मनीषा पण घरात आलेली आहे. पल्लवीला दवाखान्यात घेऊन गेली ती बरं का. तर आम्ही मैत्रिणी तिचे मिस्टर घरी नव्हते म्हणून मग मनीषासोबत ती दवाखान्यात गेली होती. मॅडमने बोलवलं होती तिला चेकअपसाठी. तर मनीषा पण घेऊन गेली होती बघा. आणि आम्ही मैत्रिणींना आशा करतो बरं का, एकमेकीची कामं एकमेकी सहकार्य करतो. तर अशा आहेत आम्ही मैत्रिणी. चला आता पुढच्या कामाला. आता अजून एक पेशंट आहे बघा, तिला दवाखान्यात घेऊन जायचंय म्हणजे कल्याणीला घेऊन जायचं दवाखान्यामध्ये. तर चला चला चला. ती काहीतरी आवरायला वाटतं. कपड्यामधून येते म्हणजे कुलूप लागलं. सरबत घेऊन जा की मग. बंटी सरबत करतोय. बंटी सरबत? आण बाबा. आण. इकडे बंटी बनवतोय आमच्यासाठी सरबत. त्याला सरबत लय आवडतो. तर पाणी घेतलं त्यामध्ये टाकली साखर, लिंबू नको लगेच टाकू.
आता साखर छान असा मिक्स करून घेतोय बघा. आणि त्याला सरबत प्यायला लय आवडतं बरं का, त्यामुळे मग तो स्वतःच बनवत असतो. तर इथं बघा साखर त्याने पातेल्यामधली विरघळून घेतली होती आणि त्यामध्ये आता लिंबू पिळत होता. तर त्याला लिंबूही ना एवढं असं पिळत नव्हतं बरं का, म्हणून तो असं हसत होता. तर त्याने तसंच दाबून दाबून पिळलं आणि नंतर मग थोडासा मिक्स करून घेतला आणि इथं बघा गाळून पण घेतोय. आणि त्या तर बघा बंटीने सरबत बनवलाय, मनीषाला दिला, तर पल्लवीला पण दिला बघा. आणि सरबत कसा झालाय? छान झालाय, मस्त झालाय. आणि बंटीने बनवलाय बरं का. तर व्हिडिओसाठी नाही बनवलेला हा सरबत, त्याला प्यायला आवडतो म्हणून ते स्वतः हाताने बनवतो आणि आम्हाला पण देतो. तर असं आहे आमचं हे गुणी बाळ. हे समृद्धीने आमचा सरबत वगैरे झाला आणि छान असे कवर बसून झालेले आहे तिचे. तर बघा सगळ्या पुस्तकांना तिने कव्हर बसून घेतलेले आहेत. आणि इकडं वाईट का बसवलाय? हे कव्हर संपले होते त्याच्यामुळे, व्हाईट कलरचे होते त्याच्यामुळे बसवले. होय छान बसवलेत बघा. तर तिची तयारी लगेच असते बघा, ती अशी हे करत नाही, पुस्तकं आणले की व्यवस्थित टापटीपणे कवर बसवते आणि नंतर मगच अभ्यासाला लागते. तर चला तर बघा समोरचं पुस्तकांना कवर वगैरे बसायचं झालं आता. तर ती पसारावरती तिने केलेला. तर तोपर्यंत मी इकडं केसांसाठी तेल बनवायला घेतलंय. तर मुलींच्या केसांना किंवा माझ्या केसांना पण हीच तेल वापरते केस धुण्याच्या अगोदर. तर हे कसं बनवायचं ते दाखवणार आहे मी तुम्हाला आज. तर इथे मी 175 मिलीची बॉटल घेतली बघा पॅराशूटची तेलाची, पूर्ण भरलेली आहे, म्हणजे नवीच आहे. आणि इकडं जास्वंदीची पानं मी घेतलेत स्वच्छ धुवून निथळून घेतलेत. आणि इथं फुलं घेतलेत बघा जास्वंदीची. इथं मेथी घेतली, एक कांदा असा बारीक कट करून घेतलाय, कोरफड घेतली स्वच्छ धुवून बारीक तुकड्यांमध्येच अशी कट करून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरला जरी फिरवले ना तरी पण चालेल. आणि कोरफडीमुळे आपल्या केसांना छान चमक येते, केस वाढतात आणि जे गळत असते ना ते सुद्धा केस गळायला कमी होते आणि मऊ होतात केस कोरफडीमुळे. आणि कढीपत्ता घेतला, हे पण ताजाच आहे. आणि हे सगळे जिन्नस आहे ना ते सगळे आपल्या घरात असतात, पण आपण कंटाळ्यामुळे हे तेल बनवत नाही. माझं पण तसंच झालं होतं, जवळजवळ 8-15 दिवस झाले मुलींना केसाला तेलच नाही लावायला. पण म्हणलं चला आता आठवण झाली तर व्हिडिओ पण होईन आणि तेल पण बनवून होईल. तर लोखंडाच्या कढईमध्ये हे बनवायचं बघा. तर बॉटलमधलं मी सगळं तेल या कढईमध्ये काढून घेणार आहे. काय होतं एकदा असं बनवून ठेवलं ना की मग 1-2 महिने आपल्याला आरामात हे तेल जातं. आणि तर सगळं तेल मी ह्या बॉटलमधलं निथळून घेतलं, टाकून घेतलं या कढईमध्ये. आता गरम करायचं आहे आपल्याला हे तेल. तर हे तेल आपल्याला रोज नाही लावायचं, फक्त आपण ज्यावेळेस केस धुणार आहे ना त्याच्या आदल्या दिवशी छान असं कोमट करून मस्त केसची मालिश करायची बघा. तर कशी हे तेल लावायचं त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे कुठेही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही पण असंच केसांसाठी तेल बनवा बघा, खूप छान आहे आणि खरंच मस्त केस वाढतात. त्यामध्ये आपण आवळा कलोंजी घेऊ शकतो, पण माझ्याकडे जेवढ्या वस्तू आहेत ना तेवढ्यामध्येच मी तेल बनवणार आहे. तरी पण चालतं, नुसतं तुम्ही जास्वंदीची फुलं आणि पानं त्याचं जरी तेल बनवलं ना तरीसुद्धा खूप बेस्ट होतं. आणि नुसत्या कोरपडी जरी बनवलं ना तरी पण चालतं, पण आपल्याकडे कोरपड पण असते, कढीपत्ता असतो आणि जास्वंदीची पानं फुलं आहेत. तर म्हटलं चला सगळंच घालूया जेवढं आहे तेवढं. ते बघा तेल तापले. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांद्यामुळे काय होतं, जे केस पातळ किंवा विरळ झालेले आहेत ना तिथं केस उगवायला मदत होते आणि केसांना छान अशी चमक येते. प्रत्येक गोष्टीचा काही का होईना घरामध्ये आपल्या जे गोष्टी असतात, वस्तू असतात किंवा जे कढीपत्ता आहे सगळं कोरफड वगैरे जे असतं त्याचा काही ना काही फायदा असतो, पण आपल्याला तो माहीत नसतो म्हणून आपण तो वापरत नाही. पण खरंच खूप छान तेल बनतं हे. आता हे तेल कांदा जो आहे ना तो छान असा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा, जास्त असा काळा नाही करायचा. या ज्या वस्तू घेतल्यात ना सगळ्या त्या वस्तूंचा अर्क तेलामध्ये उतरेपर्यंत आपल्याला या तेलामध्ये शिजून घ्यायच्यात, म्हणजे पूर्ण त्या वस्तूंचा अर्क आहे तेलामध्ये उतरतो आणि मग ते आपल्या केसांना लावल्याच्या नंतर मग आपल्या केसांना त्याचा फायदा होतो. तर पाहू शकता कांदा थोडासा असा गोल्डन व्हायला लागला की लगेच आपल्याला त्यामध्ये घालायची कोरफड.
एखाद्या बकेटमध्ये जरी आपण कोरपड लावली ना तरी पण भारी येते बघा. मी पण तसंच केलंय. आता कांदा तुम्हाला यामध्ये पांढरा थोडासा दिसत असेल, पण ह्या बाकीच्या वस्तू परतेपर्यंत याच्यामध्ये ना कांदा छान असा सगळं कांद्याचा अर्क आहे ना त्या तेलामध्ये उतरला जातो, त्यामुळे एवढं काही नाही. कोरपड टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं कधीमध्ये असं हलवून घ्यायचं आणि या कोरपडीचा पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरून द्यायचा. कोरपड तेलामध्ये टाकून 2-3 मिनटं छान अशी तेलामध्ये परतत गेली की त्यामध्ये आपल्याला टाकायचे मेथी दाणे. तर ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत त्या टाकायच्या, ज्या नसतील तर एवढं काही हे करायचं नाही. जे असेल त्यामध्येच तेल बनवायचं, तरी पण छान होतं. आता कोरपड टाकली की त्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता. थोडंसं कढीपत्ता टाकताना थोडंसं लांबच व्हायचं बरं का, कारण तेलाला ताव असतो. पण यामध्ये कोरपड गेल्यामुळे जास्त काही असं तडतड वाजलं नाही. आणि आता ह्या कढीपत्ता टाकल्याच्या नंतर कढीपत्त्याचं पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरलं पाहिजे, इथपर्यंत तो परतून घ्यायचा छान असा. आणि ह्या तेलाचा कलर पण चेंज होतो बरं का या सगळ्या गोष्टी टाकल्यामुळे. तर तुम्ही म्हणाल कांदा टाकल्यामुळे तेलाचा वास येईन डोक्याला लावल्याच्या नंतर, तर अजिबात येत नाही. एकदा करून पहा. आणि जसं जसं आपण हे जिन्नस टाकत जातोय ना तसं तसं तेलाचा कलर जो आहे तो चेंज होतोय. तर कढीपत्ता टाकल्याच्या नंतर मग मी जास्वंदीची एक 7-8 पानं घेतली होती, ती स्वच्छ धुवून निथळून घेतली होती आणि ती टाकून दिली आता यामध्ये. आपण छान असे परतली की त्यामध्ये लगेच आहे ना फुलं टाकून घ्यायची जास्वंदीची. आता जास्वंदीची फुलं नसली पानं जरी तुमच्याकडे असली ना तरी पण चालतील, किंवा कळ्या जरी असल्या तरी पण चालतील. तर बघा फुलं टाकल्याच्या नंतर लगेच त्याचा फुलांचा कलर आहे ना चेंज होतो. असा कलर चेंज झाला की आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. बंद केला आहे बघा मी इथं गॅस. आणि हे तेल पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर मग एका पंचाने किंवा गाळणीने तुम्ही गाळून एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. आणि ज्यावेळेस आपल्याला केस धुवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हे तेल थोडंसं कोमट करून लावू शकता. तर कसं लावायचं त्याचा व्हिडिओ मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता हे तेल आपण थंड करून घेऊ. या बॉटलमध्ये मी तेल बनवून ठेवत असते, तर ही बॉटल रिकामी झालेली आहे. आता ही स्वच्छ करून घेते मी, म्हणजे हे तेल जे गाळलेलं आहे ना ते परत यामध्ये ठेवता येईल. तर इथं बघा मी तेल बनवत होते आणि तोपर्यंत समृद्धीने वह्यांवरती नावं पण टाकून घेतली. आणि त्यानंतर मग तिला शिकवलं होतं ना, तिला अभ्यास सांगितला होता, तो अभ्यास ती पूर्ण करत होती. तर मॅथ्स 1चा ती अभ्यास केला होता. तर तुम्हाला इथे मी तिचे अक्षर दाखवत आहे. तर पाहू शकता तिचा इतका टापटीपणा असतो. तर मला पण खूप छान वाटतं बरं का. तर मुलांनी असंच केलं पाहिजे, कारण हेच वय असतं अभ्यास करण्याचं. आणि मुलांनी जर अभ्यास व्यवस्थित केला तर आईवडिलांना पण खूप छान वाटतं बरं का. तर हे तिचे अक्षर आहेत. इकडं चाललं आहे बघा, नाव टाकून प्रत्येक विषयाचा अभ्यास पूर्ण करायचं काम. अभ्यास असला ना ती 1 मिनिटभर सुद्धा बसत नाही बघा. पूर्ण अभ्यास करून नंतरच मग ती जेवण करते संध्याकाळी सुद्धा. बघा पूर्णपणे तेल थंड झालेलं आहे आणि तेलाचा कलर बघा आपला किती छान आलेला आहे. जे या जिन्नस आपण यामध्ये टाकलेत ना त्याचा पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरला, त्यामुळे इतका भारी कलर आलाय बघा ह्याला. आता हे तेल गाळण्यासाठी मी त्या पातेल्यावरती पंचा असा बांधून घेतलाय बघा. आणि त्यावरती हे जे आपण तयार केलेलं तेल आहे ना ते यावरती असं ठेवून घ्यायचं. थोडंसं सांडतंय बरं का, आणि असं दाबून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं. अशाच पद्धतीने आता मी सगळं तेल आहे ना गाळून घेणार आहे. आणि गाळायचं झाल्याच्या नंतर मग मी काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. पूर्णपणे असं निथळलं ना की नंतर मग हे जो चोथा आहे तो चोथासुद्धा आपल्याला दाबून दाबून घ्यायचा. आणि राहिलेला चोथा जो वरचा आहे तो आपण जर केसाला मेहंदी लावत असलो तर मग त्या मेहंदीमध्ये सुद्धा ॲड केलं तरी पण चालतं. बघा पूर्णपणे तेल मी या पातेल्यामध्ये गाळून घेतलं आहे आणि असं दाबून दाबून ही पंचामधनं असं गाळलं आहे बघा. आणि लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्यामुळे ना आपल्या तेलामध्ये लोहाचं प्रमाणसुद्धा उतरतं बरं का. ते केसांसाठी खूप छान असतं. तर आता काचेची बॉटल मी पहिलं तेल ओतलेलं होतं ना तर ती घासून घेतली, पुसून घेतली आणि थोडीशी उन्हामध्ये ठेवून पण घेतली, वाळवून घेतली. आणि त्यानंतर मग हे तेल आहे ना
यामध्ये ओतून घेतले बघा. तर काचेच्या बॉटलमध्ये ओतल्यावर आहे ना अजिबात तेलाचा वास येत नाही किंवा तेल खराब होत नाही. जेव्हा आपल्याला केसाला लावायचं ना त्यावेळेस थोडंसं घ्यायचं आणि थोडंसं कोमट करायचं आणि केसाला छान अशी मालिश करायची. आता कसं लावायचं तेल ते मी तुम्हाला दाखवते पुढे. तर एवढं तेल तयार झाले बघा आपलं केसांना लावण्यासाठी. तर माझ्या मुलींना आणि मला मी हेच तेल यूज करत असते. तर चला, तर माझं तेल बनवून झालं होतं बघा. तर इथं मला ज्वारीचं आणि गव्हाचं दळण करायचं होतं. तर दोन्ही पण दळणं करायला घेतली मी. तर इथं ज्वारी थोडीशी अशी चाळून घेतली आणि कुठंतरी एखादा खडा आहे तो निवडून घेतला. आता आठवड्याचं तयारी करून घ्यायची असते आपल्याला. तर मग मी 2 दिवसाची पीठ आहे तोपर्यंतच ही तयारी करून ठेवत असते, म्हणजे मग आपल्याला काही कमी पडत नाही. आणि त्यानंतर मग मुलं बाहेर क्रिकेट खेळत होती बघा. तर काय फुटलं? शेंगदाणा फुटलं वय. फोडा फोडा फोडा. आल्यापासून मावशी दिसा अख्या घरात मावशी कुठे होय मावशी चाललंय बाबा काम. खाली गेलो जाऊ दे. आलं का? काय आलं? शेंगदाणे आले. हा शेंगाना तू किती फोडले? खाल्लं बाई खा. भूक लागली शेंगा फोडले तरी शेंगा. शेंगा बसतो काय आता मग? बसा बसा बसा. मावची रुद्र लय कॉमेडी करतो बघा आमचा, बोलतो लय भारी. आणि शेंगा बघा कसा फोडतोय. का का भूक लागली तुला? भूक लागली? फोडायचं आणि खायचं. फुटला का? फार भुगाच. इकडे आमचा बंटी दादा सुद्धा शेंगा फोडू लागतोय बघा. शिवान्या, सिद्धी, समृद्धी, पल्लवी मावशी आणि कल्याणी दिदी हे सगळे बसलेले आहेत गॅलरीमध्ये आणि चाललंय शेंगा फोडायचं काम. तर बघा यांचं चाललं होतं आपलं गॅलरीमध्ये शेंगा फोडायचं काम. तर मग मी लगेच स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकामध्ये मी पालक घेतला होता भाजी बनवायला. तर मुलं बोलली की मम्मी भाजी नको बनवू, आम्हाला पालक भजीच खायचे. तर मग पालक भजी बनव. तर मग जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी भजी बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ताईंनो, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज आणि ब्लॉगसुद्धा बघायला मिळतील. तर मग मी पालक स्वच्छ धुवून घेतला आणि चिरून घेतला, एका बाऊलमध्ये काढून घेतला. त्यानंतर मग 2 कांदे घेतले, कांदे पण उभे बारीक कट करून घेतले. आणि त्यानंतर एक बटाटा घेतला, बटाट्याची साल पूर्णपणे काढून घेतली. आता तुम्हाला किती भजी बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही बटाटा कांदा घेऊ शकता, पण कांदा थोडासा जास्तच वापरायचा भाज्यामध्ये या, म्हणजे मुलांना आहे ना पालकची भजी व्यवस्थित खातात आणि तो पालक मुलांच्या पोटामध्ये जातो. नाहीतर आमची मुलं आहेत ना अशी पालक खाल्ली जात नाही बघा, त्यांना भाजी अजिबात आवडत नाही. आणि त्यानंतर मग मी साल काढल्याच्या नंतर बटाटा चांगला किसून घेतला बघा, अशा आलं किसायच्या किसणीने, आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला. तर पूर्णाच्या चाळणीमध्ये जर घातला ना हा बटाट्याचा किस, तर तो मग धुताना खाली असा पडत नाही. त्यामुळे मग मी पूर्णाच्या चाळणीमध्येच घालते बटाट्याचा किस जर कधी केला तर. आणि मग नंतर धुवून घेते आणि 2-3 पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर थोडासा असा पिळून घ्यायचा. आणि नंतर मग पालक कांदा आपण टाकलं आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचा. त्यानंतर मग आपल्याला वाटण बनवायचं आहे. तर इथं मी जेवढ्या मिरच्या लागतात तेवढ्या मिरच्या घेतल्या आणि 7 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्याचं मिक्सरला फिरून घेतलं चांगलं असं वाटण, ते त्यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर हातावरती ओवा क्रश करून घेतला होता तो टाकून घेतला. चवीनुसार मीठ, थोडासा खायचा सोडा आणि कोथिंबीर अशी बारीक चिरलेली भरपूर घालून घेतली. आणि बेसन पीठ टाकलं
आता बेसन पीठ आपल्याला 2 ते 3 चमचेच वापरायचं आहे आणि पाणी न टाकता, कारण पालकामध्ये पण पाणी असतं आणि बटाट्यामध्ये पण पाणी असतं, कांद्याला पण पाणी सुटतं मिठामुळे. तर मिक्स करून थोडंसं 2 चमचे पाणी टाकून मी साईडला ठेवून दिलं भिजायला. आणि तोपर्यंत समून बोलली की मम्मी माझ्या केसांना तेल लावून दे आणि नंतर भाजी बनव. तर मग मी एका वाटीमध्ये जे बनवलेलं तेल होतं ना, ते तेल घेतलं, थोडंसं कोमट करून घेतलं. इथं बघा बाहेरच बसली होती ती, तर मग मी पायऱ्यावरतीच बसले आणि मग नंतर तेल लावायला घेतलं. तर तिच्या हातामध्ये वाटी दिली. तर वाटी काय जास्त एवढी गरम नव्हती बरं का, थंड झालेली होती. तर मग तिचे केस आहेत ना खरंच खूप लांब आहेत आणि हे तेल लावल्यापासून तिचे केसांना आहे ना वाढ पण चांगली झालेली आहे आणि केस आहेत ना अजिबात तिचे गळत नाहीत. आता आपलं कसं असतं, आपले हार्मोन चेंज वगैरे होतात, त्यामुळे मग आपल्या बायकांचे केस गळतातच, पण मुलींचे केस आहेत ना अजिबात गळत नाहीत आणि वाढलेतसुद्धा. तर मग मी दरवेळेस मुलींना हेच तेल बनवून ठेवत असते आणि जेव्हा केस धुवायचे आहेत ना त्यावेळेस आदल्या दिवशी किंवा मध्ये पण आपण केस धुतो ना, तर त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही हे तेल लावू शकता. एकदम छान असा रिझल्ट आहे या तेलाचा, तर तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. तर तेल कसं लावायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल. तर बोटांनी ना थोडंसं असं वाटीमध्ये बोट बुडवायचं आणि फक्त केसांच्या मुळांनाच हे तेल लावायचं, केसांना नाही लावायचं. कारण केसांच्या मुळांना जर तेल लावलं ना तरच मग ते व्यवस्थित असं मुळांना पोचलं जातं आणि मग केस आहेत ना आपले गळत नाही, दाट होतात, आणखीन मऊ सिल्की असे होतात बघा. तर तेल लावून घेतल्याच्या नंतर मग मी दोन्हीकडनं पण तेल लावून घेतलं. साईडने पाहू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने तेल लावते बघा. तर असं थोडासा पार्ट करून आहे ना तेल लावायचं, म्हणजे छान असं व्यवस्थित तेल लागलं जातं. आता दोन्ही साईडनं लावल्याच्या नंतर मग मी शेंड्यांना सुद्धा तेल लावून घेतलं आणि छान असा त्याचा मसाज पण करून घेतला होता, पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला. आणि नंतर मग असं तेल लावून घेतलं ना की लगेच छान असे केस कांगव्याने विंचरून घ्यायचे आणि नंतर मग वेणी घालून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित असे केस राहतात, गुंता पण होत नाही. तर तुम्ही पाहू शकता हिचे केस भरपूर लांब आहेत आणि शाळेमध्ये 2 वेण्या घालून जाते ना ती, तर त्यामुळे पण केस वाढतात बरं का. तर इथं पहा ती तेल लावून दिल्याच्या नंतर मग केसांचा गुंता काढते आणि गुंता काढल्याच्या नंतर मग ती वेणी घालणार आहे. तर नंतर मग मी लगेच भजे बनवायला घेतले. तोपर्यंत पीठ पण छान असं भिजलं होतं. तर मग मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल तापायला ठेवलं आणि लगेच भजे बनवायला घेतले. तर मग आहो पण घरी आली होती आणि मग मुलं बोलली की मम्मी आम्हाला लगेच भजे खायला दे. तर मग त्यांना पण तळून भजी खायला दिली. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.